नमस्कार, पूनम किचन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. चला तर आज आपण मऊ लुसलुशीत जाळीदार इडली रेसिपी बघणार आहोत. रेसिपी साधी सोपी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. तरी ते पाहूनच तुम्हाला समजलं असेल की किती मऊ पांढरी शुभ्र इडली तयार झालेली आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे 3 वाटी तांदूळ घेतले राशनचे. तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता. तर इथे 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे साबुदाणा, 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तुम्ही मेथी दाणे टाकले तरी चालेल. आता पाणी टाकून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. म्हणजेच तांदूळ आपले स्वच्छ निघतात आणि इडलीसुद्धा पांढरी शुभ्र होते. तर झाकण ठेवून 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. तरी ते 6 तासानंतर बघू शकता डाळ तांदूळ चांगले आपले भिजले गेलेले आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ थोडे थोडे टाकून बारीक करून घ्यायचे. इथे बघू शकता अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे. आता लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये आपलं तयार झालेले मिश्रण काढून घ्यायचं. अशाच प्रकारे पूर्ण डाळ तांदूळ असेच बारीक करून घ्यायचे. तर आता 2 मिनिट छान आपल्याला बॅटर फेटून घ्यायचं आहे. दोन मिनिट फेटून घेतलेलं आहे. आता 2 ते 3 मिनिट फेटून घेतलेलं आहे. तर आता झाकण ठेवून 10 ते 12 तासासाठी आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं. आता इथे बघू शकता 10-12 तासानंतर आपलं पीठ किती छान फर्मेंट झालेलं आहे, किती छान आंबलं गेलेलं आहे. बघू शकता फुगून किती वरती आलेला आहे. तुम्ही ह्या बॅटरपासून डोसा, इडली, उत्तप्पा, आप्पे काहीही बनवू शकता. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. खायचा सोडासुद्धा टाकायची गरज नाही आहे. आपलं पीठ छान मस्तपैकी फर्मेंट झालेलं आहे. इडली बनवण्यासाठी बॅटर तयार झालेला आहे. आता लगेच इडली पात्रामध्ये पाणी ठेवून द्यायचं गरम होण्यासाठी. आता इडली प्लेटला लगेच तेल लावून घ्यायचं. तेल लावून घेतलं की लगेच बॅटर टाकून घ्यायचं. आता इडली पात्रामध्ये प्लेट ठेवून घ्यायची. आता झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट वाफ देऊन घ्यायची. सात मिनिटानंतर बघू शकता आपली इडली छान मस्त फुगली गेलेली आहे, छान मस्त शिजली गेलेली आहे. आता प्लेट काढून घ्यायची. 2 मिनिट थंड करून घ्यायची. लगेच इडली आपल्याला काढून घ्यायची.